Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 43 of chapter number 11 circle from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 79 वर प्रॅक्टिस सेट 43 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. काही बेसिक गोष्टी आपण समजून घेऊयात आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात, कारण हेच सेम क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येणार नाहीत. ओके नाही, या टॉपिकशी रिलेटेड कोणत्याही टाईपचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो. मग ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणे खूप महत्वाचे आहे. चला तर मग आधी समजून घेऊयात बेसिक कन्सेप्ट. हे पहा, सर्कलला समजून घेण्यासाठी आपण एक बांगडीचं उदाहरण घेऊयात. बँगल कशी असते? बँगल सर्क्युलर असते, सर्कल शेप असतो, हो की नाही बांगडीचा. आणि बांगडी जर तुटली तर काय होतं? बांगडीचे 2 पार्ट्स तयार होतात. आता असं इमॅजिन करूयात आपण की पॉइंट ए आणि पॉइंट बी मधून ही बांगडी तुटलेली आहे. बांगडी तुटल्यानंतर हे पहा, असे 2 पार्ट्स बांगडीचे तयार झाले. मग मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये समजून घ्यायचं झालं तर बांगडी कशी असते? सर्क्युलर असते, हो की नाही. आणि जर सर्कलचे आपण अशा प्रकारे 2 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याला काय म्हणतात? तर आर्क ऑफ द सर्कल. आता ही जी बांगडी आहे ना, जी तुटलेली आहे 2 भागांमध्ये, तर हा जो पहिला भाग आहे या बांगडीचा तो काय आहे? आर्क आहे मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये. आणि हा जो खालचा भाग आहे तो सुद्धा एक आर्क आहे. चला आता सर्कलचंच एक्झाम्पल घेऊयात ना. हा एक सर्कल आहे आणि या सर्कलवर तुम्हाला माहिती आहे की आपण कुठेही 2 पॉइंट्स घेतले सर्कलच्या एजवर आणि ते पॉइंट्स जॉईंट केले की त्या लाईनला काय म्हणतात? कॉर्ड ऑफ द सर्कल, हो की नाही. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे पॉइंट ए आणि पॉइंट बी घेतलेला आहे आणि त्या दोन्ही पॉइंट्सला जॉईन केलं तर ही काय झाली? कॉर्ड झाली सर्कलची. या कॉर्डमुळे सर्कलचे 2 पार्ट्स तयार होतात. हे पहा, हा वरचा एक पार्ट आणि हा खालचा एक पार्ट. मग यालाच काय म्हणायचं? आर्क ऑफ द सर्कल. जसं की आपण मागच्या स्लाइड मध्ये बांगडीचं एक्झाम्पल घेतलं. बांगडी तुटली की 2 त्याचे तुकडे तयार होतात. मग प्रत्येक तुकडा काय असतो? आर्क असतो, आर्क ऑफ द सर्कल. मग इथे हा जो सर्कल आहे या सर्कलचे या कॉर्डमुळे 2 पार्ट्स तयार झालेले आहेत आणि प्रत्येक पार्टला आपण आर्क ऑफ द सर्कल असं म्हणतो. आता तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की हे जे आर्क्स आपण आपले तयार झालेले आहेत या सर्कलमध्ये ते सारखेच आहेत का? हो नाही. हा खालचा जो आर्क आहे तो छोटा आहे आणि वरचा जो आर्क आहे तो मोठा आहे, बरोबर. मग मला सांगा, छोटा आर्कचं काय नाव आहे? तुम्ही म्हणाल छोट्या आर्कचं ए बी आणि मोठ्या आर्कचं काय नाव आहे? अरे इथे सुद्धा आर्क ए बी. हे कसं पॉसिबल आहे? मग जेव्हा आपण एखाद्याला सांगू की तुला माहितीये का या सर्कलमध्ये आर्क ए बी जो आहे तो मोठा आहे, मग त्याने जर खालचा आर्क पाहिला आर्क ए बी तर गोंधळ होऊन जाईल ना, बरोबर. त्यासाठी या आर्कला जेव्हा आपण नाव देत असतो तेव्हा कशा प्रकारे नाव देतो? तर हे पहा, हा जो मोठा आर्क आहे ना, या मोठ्या आर्कवर कुठेही एक पॉइंट घ्यायचा. इथे एक पॉइंट घेतला तुम्ही, इथे घ्या, इकडे घ्या, कुठेही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि जो हा छोटा आर्क आहे तिथे एक पॉइंट घ्यायचा आणि या आर्क्सला अशा प्रकारे आर्क्सवर अशा प्रकारे पॉइंट घेतले. या पॉइंटला नाव दिलं, खालच्या पॉइंटला नाव दिलं एक्स, वरच्या पॉइंटला नाव दिलं वाय. आता मला सांगा, छोटा आर्क कोणता आहे आणि मोठा आर्क कोणता आहे? आता तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल की नाही? आर्क ए एक्स बी हा छोटा आर्क आहे, तर आर्क ए वाय बी हा मोठा आर्क आहे. आणखी एक गंमत माहितीये का तुम्हाला? जो छोटा आर्क असतो ना त्याला म्हणतात मायनर आर्क आणि जो मोठा आर्क असतो त्याला म्हणतात मेजर आर्क. मज्जा आहे की नाही? छोटा मायनर आणि मोठा मेजर. आणखी एक गोष्ट, आता इथे हे दोन्ही आर्क्सचे एंड पॉइंट्स काय आहेत? एंड पॉइंट्स म्हणजे कुठून स्टार्ट होतात आणि कुठे संपतो. हा खालचा जो छोटा आर्क आहे मायनर आर्क तो कुठून स्टार्ट होतो आणि कुठे संपतो? तर ए पासून स्टार्ट होतो आणि बी पर्यंत येऊन संपतो. आणि जो मोठा आर्क आहे मेजर आर्क त्याचे एंड पॉइंट्स कोणते आहेत? तर सेम ए आणि बी. मग जेव्हा कधी असे 2 आर्क्स की ज्यांचे एंड पॉइंट्स हे सेम आहेत आणि ते 2 आर्क्स एक कंप्लीट सर्कल तयार करतात, अशा 2 आर्क्सला करस्पॉन्डिंग आर्क्स असे म्हणतात. गोष्ट क्लिअर झाली का? चला आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आणि समजून घेऊयात. हे पहा, इथे हा एक सर्कल आहे. या सर्कलवर इथे घेतला मी पॉइंट बी आणि इथे घेतला पॉइंट ए. या दोन्ही पॉइंट्समुळे काय होतंय? या सर्कलचे
दोन आर्क्स तयार झालेले आहेत. हे पहा, हा एक आर्क आणि हा एक आर्क, दोन आर्क झाले. त्यातला हा जो आर्क आहे पिंक कलरचा तो छोटा आहे आणि हा जो येलो कलरचा आर्क आपण शो केलेला आहे तो मोठा आहे. पण नाव कसं देणार या आर्क्सला, डिफरन्शिएट कसं करणार की यातला मायनर आर्क कोणता आहे आणि मेजर आर्क कोणता आहे? जो छोटा असतो त्याला म्हणतात मायनर आर्क आणि जो मोठा असतो त्याला म्हणतात मेजर आर्क. पण मग नाव कसं देणार? नाव देण्यासाठी आपल्याला दोन्ही आर्क्सवर पॉइंट घ्यावे लागतात. हे पहा, इथे एक पॉइंट घेतला पॉइंट सी आणि इथे एक पॉइंट घेतला पॉइंट डी. झालं, डिफरन्शिएट करता येते. आता सांगा बरं मला, मायनर आर्क कोणता आणि मेजर आर्क कोणता? मायनर आर्क आर्क ए सी बी आणि आर्क ए डी बी हा काय आहे? मेजर आर्क आहे. आणि आता मला सांगा करस्पॉन्डिंग आर्क्स कोणते आहेत? तर हे पहा, एंड पॉइंट सेम कुठे आहेत? ए आणि बी. आर्क ए सी बी चा आणि आर्क ए डी बी चे एंड पॉइंट्स आहेत, बरोबर. म्हणजेच आर्क ए सी बी आणि आर्क ए डी बी हे करस्पॉन्डिंग आर्क्स आहेत. आलं लक्षात? करस्पॉन्डिंग आर्क्स कळालं तुम्हाला? मायनर आर्क म्हणजे काय कळालं, मेजर आर्क म्हणजे काय ते कळालं. आता हे पहा, इथे आपण आणखी एक सर्कल ड्रॉ करूयात आणि हा आहे सर्कलचा सेंटर पॉइंट. आणि सर्कलवर अशा प्रकारे दोन पॉइंट्स घेऊयात. हे दोन पॉइंट्स आता आपण जॉईन करूयात. अरे, जेव्हा आपण हे दोन पॉइंट्स जॉईन करतोय तेव्हा ही जी लाईन आहे ती सर्कलच्या सेंटर मधून जातीये. याचाच अर्थ लाईन ए बी ला काय म्हणणार आपण? सर्कलचा, येस, व्हेरी गुड, डायमीटर. जेव्हा सर्कलवर आपण कुठेही दोन पॉइंट्स घेतो आणि ते दोन पॉइंट्स जॉईन करतो तेव्हा जर ते पॉइंट्स जॉईन करते वेळी सर्कलच्या सेंटर पॉइंट मधून ती लाईन जात असेल तर त्याला डायमीटर म्हणतो. पण सर्कलच्या सेंटर मधून ती लाईन जर जात नसेल तर त्या लाईनला आपण काय म्हणतो? कॉर्ड ऑफ दी सर्कल. जसं की मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं, कॉर्ड ऑफ दी सर्कल. आणि ही जी लाईन आहे ती सर्कलच्या सेंटर मधून जातीये म्हणून याला आपण म्हणतो डायमीटर. आता या डायमीटरमुळे सर्कलचे दोन पार्ट्स तयार तर झालेले आहेत, बरोबर. हे पहा, हा एक पार्ट आणि हा एक, या दोन्ही पार्ट्सला आपण काय म्हणतो? आर्क ऑफ दी सर्कल, बरोबर. पण आता हे जे आर्क तयार झालेले आहेत ते मायनर आणि मेजर आर्क आहेत का? नाही. दोन्ही आर्क्स हे सेम आहेत. लहान आणि मोठा आर्क असे तयार झालेत का? मायनर आर्क, मेजर आर्क नाही. दोन्हीही सेम आर्क तयार झालेले आहेत म्हणून या आर्क्सला आपण म्हणतो सेमी सर्क्युलर आर्क्स. आता आपण पाहूया की सेंट्रल अँगल म्हणजे काय. आता इथे तुम्हाला एक सर्कल दिसतो, या सर्कलवर एक अँगल दिसत आहे. मला सांगा, अँगल ए ओ बी चा वर्टेक्स कोणता आहे? तुम्ही म्हणाल किती इझी आहे, वर्टेक्स ओ आहे. मग अँगल ए ओ बी चा हा जो वर्टेक्स आहे, वर्टेक्स ओ, तो या सर्कलचा सेंटर आहे, बरोबर. मग ज्या अँगलचा वर्टेक्स सर्कलचा सेंटर असतो त्याला सेंट्रल अँगल असे म्हणतात. किती इझी आहे. मग लक्षात ठेवायचंय, अन अँगल हुज वर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ सेंट्रल अँगल. आता इथे या सर्कलवर आपण आणखीन एक अँगल ड्रॉ करूया. मला सांगा, या अँगलला आपण सेंट्रल अँगल म्हणणार का? नाही म्हणणार, कारण या अँगलचा जो वर्टेक्स आहे तो सर्कलचा सेंटर पॉइंट नाहीये, बरोबर. सर्कलचा सेंटर नाहीये. मग याला आपण सेंट्रल अँगल नाही म्हणणार. कोणाला सेंट्रल अँगल म्हणायचं? अन अँगल हुज वर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ सेंट्रल अँगल. चला, आता आपण पाहूयात की सर्कलचा आर्क कसा मेजर करायचा. सो हा एक सर्कल आपण ड्रॉ करूयात, सेंटर ओ, आणि इथे या सर्कलच्या एजवर हे दोन पॉइंट्स घेऊयात. हे दोन पॉइंट्स घेतल्यामुळे इथे सर्कलचा आर्क तयार झालेला आहे. आपण या आर्कला आर्क आर पी असं सुद्धा म्हणू शकतो किंवा या आर्कवर आणखी एक पॉइंट घेऊन त्याला नाव देऊयात क्यू आणि या आर्कला आपण आर्क आर क्यू पी असं सुद्धा म्हणू शकतो. आता आपल्याला हा आर्क आर पी मेजर करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण एखादी लाईन मेजर करतो, एखादा अँगल मेजर करतो, त्याचप्रमाणे सर्कलचा आर्क सुद्धा मेजर करता येतो. कसा मेजर करायचा? खूप इझी आहे. सर्कलचा हा जो सेंटर पॉइंट आहे, या सेंटर पॉइंट पासून पॉइंट आर पर्यंत एक लाईन ड्रॉ करायची. हे पहा, अशा प्रकारे. तसेच
हा जो सेंटर आहे सर्कलचा ओ, तिथून पॉइंट पी पर्यंत एक लाईन और रे ड्रॉ करायचा. आता काय झालं, इथे एक अँगल तयार झाला की नाही. हा अँगल प्रोट्रॅक्टरच्या मदतीने मेजर करायचा. हे पहा किती आहे मेजरमेंट या अँगलचे, तर 70 डिग्री. सो इथे हा जो अँगल, सेंट्रल अँगल आपण इथे ड्रॉ केलेला आहे, याचे मेजर आहे 70 डिग्री. सो अँगल आर ओ पी किती आहे, और पी ओ आर, वी कॅन से पी ओ आर ऑल्सो. सो मेजर ऑफ अँगल पी ओ आर इज इक्वल टू 70 डिग्री. जर हा सेंट्रल अँगल पी ओ आर 70 डिग्री आहे, तर हा जो आर्क आहे, आर्क आर क्यू पी, हा सुद्धा 70 डिग्रीचाच असणार. आलं लक्षात आर्क कसा मेजर करायचा. आता आपण पाहूयात की सर्कलला कसे मेजर करायचे. आपण पाहिले आर्कला कसे मेजर करायचे. काय करायचं, आर्कच्या एंड पॉइंट्स वरून सर्कलच्या सेंटर पर्यंत लाईन्स ड्रॉ करायच्या, त्यामुळे सेंट्रल अँगल तयार होतो. मग त्या सेंट्रल अँगलचे जितके मेजर असते तितक्याच मेजरचा तो आर्क असतो. ही गोष्ट लक्षात आली. आता सर्कलला कसे मेजर करणार, मग इथे या सर्कलचा रेडियस आहे ओ बी. आता या रेडियसला जर आपण अँटी क्लॉकवाईज मूव्ह केलं, टर्न केलं, तर काय होतो, एक कम्प्लीट अँगल तयार होतो. बरोबर. आणि कम्प्लीट अँगलचे मेजर किती असते, 360 डिग्री. हो ना, म्हणजे संपूर्ण या सर्कलचे मेजर किती होणार, 360 डिग्री. किती इझी आहे. आता आणखी एक प्रकारे आपण पाहू शकतो की सर्कलचे मेजर 360 डिग्री कसे काय येते, हे पहा. आता इथे हा प्रोट्रॅक्टर घेतला, असा आपण या रेडियसवर ठेवल्यावर किती येतं, हाफ सर्कल किती आहे, 180 डिग्री. हाच प्रोट्रॅक्टर आपण आणखी टर्न करून ठेवला तर किती आलं, पुन्हा 180 डिग्री, वरती 180 डिग्री, खाली 180 डिग्री, 180 डिग्री प्लस 180 डिग्री, 360 डिग्री. बरोबर. म्हणजे संपूर्ण सर्कल हा किती डिग्रीचा असतो, द मेजर ऑफ द कम्प्लीट सर्कल इज 360 डिग्री. इथे पहा, हा आहे सेमी सर्क्युलर आर्क. मग या सेमी सर्क्युलर आर्कचे मेजर किती असणार, जर सर्कलचे मेजर 360 डिग्री आहे तर सेमी सर्क्युलर आर्कचे 180 डिग्रीच असणार. बरोबर. हे पहा, आता इथे हा सेमी सर्क्युलर आर्क आहे, आर्क ए सी बी, और वी कॅन से आर्क बी सी ए. याचे मेजर किती असणार, प्रोट्रॅक्टर घेऊन आपण पाहूयात. हे पहा, इथून 0 पासून स्टार्ट केले, त्यानंतर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 असं करत करत इथे 180 डिग्री. सो सेमी सर्क्युलर आर्क 180 डिग्रीचा असतो. मुलांनो, आपण अभ्यासले की आर्क कसा मेजर करायचा. मग आपण पाहिले की संपूर्ण सर्कल हा 360 डिग्रीचा असतो आणि सेमी सर्क्युलर आर्क 180 डिग्रीचा असतो. आता आपण अभ्यास करूयात की मायनर आर्क आणि मेजर आर्क यांना कसे मेजर करायचे. आता इथे हा सर्कल आहे, या सर्कलचा सेंटर पॉइंट आहे ओ. या सर्कलवर आपण अशा प्रकारे एक आर्क ड्रॉ करूया. इथे पॉइंट पी आणि पॉइंट आर या दोन पॉइंट्समुळे या सर्कलचे दोन आर्क्स तयार झालेले आहेत. आर्क पी एन आर आणि आर्क पी क्यू आर. बरोबर. यातला आर्क पी एन आर हा मायनर आर्क आहे, तर आर्क पी क्यू आर हा मेजर आर्क आहे. माहिती आहे ना, आठवते ना तुम्हाला मायनर आर्क म्हणजे काय आणि मेजर आर्क म्हणजे काय. जो छोटा आर्क असतो त्याला मायनर आर्क म्हणतात आणि जो मोठा आर्क असतो त्याला मेजर आर्क असे म्हणतात. सो इथे आर्क पी एन आर हा कसा आर्क आहे, मायनर आर्क. याला कसे मेजर करायचे, जसं आपण जनरली आर्क मेजर करतो. आता इथे या आर्कचे जे एंड पॉइंट्स आहेत तिथून आपण या सेंटर पॉइंट पर्यंत, सर्कलच्या सेंटर पॉइंट पर्यंत लाईन ड्रॉ केली. आता इथून पुन्हा अशा प्रकारे लाईन ड्रॉ करूया. काय तयार झाला, सेंट्रल अँगल तयार झाला. आता या सेंट्रल अँगलला प्रोट्रॅक्टरच्या मदतीने अशा प्रकारे आपण मेजर करायचे. किती आले, 70 डिग्री. सो हा सेंट्रल अँगल झाला 70 डिग्रीचा. So here we can say central angle POR is equal to 70 degree. Then measure of angle PNR is equal to 70 degree. जर central angle POR 70 डिग्रीचा आहे तर arc PNR
हा सुद्धा 70 डिग्रीचाच असणार आहे. आता हा जो मायनर आर्क आहे, मायनर आर्क PNR, याचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे? आपण पाहिलं करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे काय? असे आर्क्स की ज्यांचे एंड पॉइंट्स हे सेम आहेत आणि त्या दोन आर्क्समुळे एक सर्कल कंप्लीट होतंय. आता इथे पहा, आर्क PNR याचे एंड पॉइंट्स आणि आर्क PQR याचे एंड पॉइंट्स सेमच आहेत ना. PR म्हणजे हे दोन्हीही करस्पॉन्डिंग आर्क्स आहेत, बरोबर. आता इथे हा मायनर आर्क आहे, आर्क PNR. मग मेजर आर्क कोणता आहे? तर आर्क PQR हा मेजर आर्क झाला. मग मेजर आर्कला कसे मेजर करायचे? जर मायनर आर्क 70 डिग्रीचा आहे तर मेजर आर्क किती डिग्रीचा असेल? आपण पाहिले होते संपूर्ण सर्कल किती डिग्रीचा असतो? 360 डिग्रीचा, बरोबर. मग यातला हा जो मायनर आर्क आहे, आर्क PNR, हा 70 डिग्रीचा आहे. मग मेजर आर्क किती डिग्रीचा असणार? कसे फाइंड आउट करणार? इथे आपल्याला फॉर्म्युला मिळतो की नाही? कोणता? हे पहा, मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्क. मेजर आर्क चे मेजर कसे आपण फाइंड आउट करणार? संपूर्ण सर्कल 360 डिग्री मायनस याचा मेजर आर्कचा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे मायनर आर्क त्याचे मेजर. चला तर मग करूयात आपण सबट्रॅक्शन. 360 डिग्री मधून 70 डिग्री सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला किती मिळतात? 290 डिग्री. सो हा जो मेजर आर्क आहे, मेजर आर्क PQR किती डिग्रीचा आहे? 290 डिग्रीचा. किती इझी आहे, हो की नाही? सो या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 43 सॉल्व्ह करायला घेऊयात. आणि अशा प्रकारचे कोणतेही क्वेश्चन्स आता एक्झाममध्ये आले तरी तुमच्याकडून चूक होणार नाही. चला, सो फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. चूज द करेक्ट ऑप्शन. इफ आर्क AXB अँड आर्क AYB are corresponding arcs and measure of arc AXB is equal to 120 degree, then measure of arc AYB is equal to dash. आपण आत्ताच फॉर्म्युला पाहिला. कोणता फॉर्म्युला पाहिला? मेजर ऑफ अ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्क. आता इथे आपल्याला आर्क AYB चे मेजर फाइंड आउट करायचे आहे आणि आपल्याकडे मायनर आर्कचे मेजर आहे. चला तर मग सबट्रॅक्शन करूयात. 360 डिग्री मधून आपण मेजर ऑफ आर्क AXB किती दिलेला आहे? 120 डिग्री. सबट्रॅक्ट करूयात. सो 360 डिग्री मायनस 120 डिग्री सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळते? 240 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ आर्क AYB इज इक्वल टू किती आलं? 240 डिग्री, बरोबर. सो थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. चला सेकंड क्वेश्चन पाहूयात. Some arcs are shown in the circle with center O. Write the names of the minor arcs, major arcs and semicircular arcs from among them. आता इथे आपण या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत की मायनर आर्क म्हणजे काय, मेजर आर्क्स म्हणजे काय आणि सेमी सर्क्युलर आर्क्स म्हणजे काय, बरोबर. आता इथे QR काय आहे? QR डायमीटर आहे. चला तर मग या डायमीटरमुळे जे सेमी सर्क्युलर आर्क्स तयार झालेले आहेत ते इथे आधी राईट करून घेऊयात. सो डायमीटर QR मुळे हा एक आर्क तयार झालेला आहे, आर्क QPR, किंवा आपण याला आर्क QXR असंही म्हणू शकतो. आता इथे लक्षात घ्या, प्रत्येकाचं आन्सर हे वेगळं वेगळं येऊ शकतं, बरोबर. कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण या आर्क्सला नाव देऊ शकतो. त्यामुळे इथे आन्सर्स हे डिफरंट असू शकतात. सो फर्स्ट आर्क इथे राईट करून घेऊयात आपण, आर्क QPR. आणि सेकंड आर्क इथे तयार झालेला आहे सेमी सर्क्युलर QYR, और वी कॅन से आर्क RYQ. राईट करून घेऊयात QYR. आता आपण नेक्स्ट आर्क्स पाहूयात. आता हे पहा, सेमी सर्क्युलर तर सगळे संपले, कारण की सेमी सर्क्युलर आर्क्स म्हणजे काय? डायमीटरमुळे तयार झालेला, बरोबर. सेम इक्वल असतात. हे पहा, आता इथे QP हे 2 पॉइंट्स आहेत, या 2 पॉइंट्सला जॉईन केलेले आहे.
म्हणजे ही सर्कलची काय झाली, कॉर्ड. या कॉर्डमुळे दोन आर्क्स तयार झालेले आहेत. इथे हा एक आर्क तयार झालेला आहे आणि हा एक आर्क तयार झालेला आहे. बरोबर. मग हा कसा आर्क आहे, छोटा आहे. छोट्या आर्कला काय म्हणतात, मायनर आर्क. मोठ्या आर्कला काय म्हणतात, मेजर आर्क. चला तर मग मायनर आर्क राईट करूयात, QXP. आणि इथे हा मेजर आर्क, याला आपण बऱ्याच प्रकारे नाव देऊ शकतो. आर्क QYP और आर्क QRP किंवा PRQ किंवा PYQ. अशाही प्रकारे आपण या आर्कला नाव देऊ शकतो. इथे आपण राईट करूयात QRP. आता हे पहा, इथे हा एक आर्क आहे. बरोबर. आर्क QS. याचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे, याचा करस्पॉन्डिंग आर्क हे पहा, हा आहे. बरोबर. म्हणजे हा झाला मायनर आर्क आणि हा आर्क QYX कोणता झाला, मेजर आर्क. चला इथे राईट करून घेऊयात, आर्क QS आणि मेजर आर्कचे नाव इथे राईट करूयात, QYX. QYX किंवा याला आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे नाव देऊ शकतो, QRX किंवा QPX. कारण या आर्कवर, आर्क QX वर बरेच पॉइंट्स आहेत, म्हणून आपण याला बऱ्याच प्रकारे नाव देऊ शकतो. इथे आपण राईट केलेलं आहे आर्क QYX. फक्त जे एंड पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित राईट करायचे आहेत. चला नेक्स्ट मायनर आर्क कोणता येणार. आता हे पहा, इथे आधी आपण हा घेतला होता की नाही, QX. आता त्याच्या पुढचा घेऊयात, XP. हा झाला मायनर आर्क. आणि मेजर आर्क कोणता होणार, मग हे दोन एंड पॉइंट्स सेम ठेवायचे. हे पहा, अशा प्रकारे हा झाला मेजर आर्क. चला इथे राईट करून घेऊयात, मायनर आर्क XP आणि मेजर आर्क याला सुद्धा आपण बऱ्याच प्रकारे नाव देऊ शकतो, हो की नाही. हे एंड पॉइंट्स आहेत, XP हे एंड पॉइंट्स आहेत आणि या आर्कवर बरेच पॉइंट्स आहेत. मग आपण कोणत्याही प्रकारे याला नाव देऊ शकतो, फक्त एंड पॉइंट्स हे सेम ठेवायचे. सो आर्क XYP. नेक्स्ट पाहूयात, हे पहा, आता हा नेक्स्ट होणार मायनर आर्क XPR. आता हा मायनर आर्क कसा, जर आपण हे दोन पॉइंट्स XR या दोन पॉइंट्सला जर जॉईंट केलं तर कॉर्ड तयार होणार की नाही या सर्कलची. बरोबर. मग हा हाफ होतोय का, नाही, कॉर्ड तयार होतीये XR. म्हणजे हा काय झाला, मायनर आर्क झाला. तर याचा जो करस्पॉन्डिंग आर्क आहे तो हा मेजर आर्क. चला इथे राईट करून घेऊयात, मायनर आर्क XPR आणि मेजर आर्क एंड पॉइंट्स काय आहेत, XR. ते सेम ठेवायचे आणि बाकी तुम्ही कसंही नाव देऊ शकता. सो आर्क XYR किंवा तुम्ही XQR असं सुद्धा म्हणू शकता. चला नेक्स्ट पाहूयात. आता इथे हा आहे नेक्स्ट मायनर आर्क. इथे सुद्धा हे पहा, आपण अशी लाईन मारली की कॉर्ड तयार होते. बरोबर. सो हा काय झाला, मायनर आर्क. आणि इकडे हा मेजर आर्क. सो आर्क PR मायनर आर्क आणि आर्क PYR. PYR यालाच तुम्ही PXR म्हणू शकता, PQR म्हणू शकता, काही राईट करू शकता. फक्त एंड पॉइंट्स सेम ठेवायचे. नेक्स्ट पहा, नेक्स्ट आर्क कोणता होणार, हा अशा प्रकारे PRY. हा झाला मायनर आर्क आणि याचा करस्पॉन्डिंग आर्क मेजर आर्क. नेक्स्ट पाहूयात, हे पहा, हा झाला मायनर आर्क आणि याचा करस्पॉन्डिंग आर्क मेजर आर्क. इथे राईट करूया, RY मायनर आर्क आणि आर्क RQY मेजर आर्क. आता आणखी सुद्धा आर्क्स तयार होऊ शकतात, पण हे आपण बरेच आर्क्स इथे राईट केलेले आहेत, एवढे सफिशियंट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन अ सर्कल विथ सेंटर O, द मेजर ऑफ अ मायनर आर्क इज 110 डिग्री. आता एक सर्कल आहे आणि त्याचा मायनर आर्क आहे 110 डिग्री. व्हॉट इज द मेजर ऑफ द मेजर आर्क PYQ. आता मायनर आर्क 110 डिग्रीचा आहे, मग मेजर आर्क किती इझी आहे फाइंड आउट करणं. संपूर्ण सर्कल 360 डिग्रीचा आपल्याला माहित आहे, त्यातला मायनर आर्क आहे 110 डिग्रीचा. मग मेजर आर्क किती असणार आहे, फॉर्म्युला आपल्याकडे आहे. बरोबर. सो मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मायनर आर्क. सो 360 डिग्री मायनस 110 दिलेला आहे की नाही. मायनर आर्कचे मेजर किती येणार, 250 डिग्री. सो फायनल आन्सर इथे आपले येणार, द मेजर ऑफ द मेजर आर्क PYQ इज 250 डिग्री.